नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझे सर्व कामं वगैरे झाले आहे आणि कालचा जो मी सोप यूज करते ना, कालपासून मी तुम्हाला दाखवलंच होतं, कालचा सोप बनवला होता तो. तर मी यूज करते आहे, खूप छान रिझल्ट आहे त्याचा. एका दिवसामध्येच मला जाणवला आहे बघा. आणि आता जेवण वगैरे करणार त्याच्या आधी ना मी स्पंज लावून घेणार, कारण की केकचं एक ऑर्डर आहे आणि कप केक पण आहे. तर ते मला रेडी करून ठेवायचे आहे. आणि हां, सर्व आईंना म्हणजे सर्व आई लोकांना माझ्याकडनं मातृदिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर असाच असू द्या. आणि माझ्या आईलासुद्धा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तर कॉल करून विश करतेच आईला, पण व्हिडिओ मार्फत पण करत आहे सर्व आयांना, माझ्या पण आयांना आणि सर्वांच्या आईंना. तर सर्व आई खुश राहा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि खात राहा, हसत राहा, आनंदी राहा, हेच माझं सांगणं आहे. तर आता मी समोरची सुरुवात करते. केकचा स्पंज वगैरे लावून घेईल आणि जेवण करणार, मग बोलेल तुमच्याशी. जेवण करायच्या आधी ना मी जे स्पंज लावले होते तर ते बघा किती छान फुलले आहे. दिसून राहिले की तुम्हाला? वरती आले आहे पूर्ण कप केक. आणि तिकडे जो आहे ना तो हाफ KGचा आहे आणि हे आहे 6-7 कप आहे. हे बघा किती वरती आले. आता मी याला 2 मिनिटांनी काढून घेईल आणि तो जो मोठा आहे ना गंजातला तो बेक होत राहील. आणखी त्याला 15 मिनटं तर आहेच. तर मंडळी, माझं जेवण झालं मगाशी, केकचे स्पंज झाले आणि माझी आणि माझ्या मुक्ताची झोप पण झाली. मुक्ता पण आत्ता झोपून उठली, मी पण आत्ता झोपून उठली आणि आजी इथे TV पाहते बघा. TV बघत आहे. तर आता मी केकची आयसिंग वगैरे करेल. कशी करते गोचू, मी माझे गोचू डेकोरेशन करत आहे. आता झालेच आहे, फक्त वरून आयसिंग करायची आहे. आणि मुक्ताचं इथे जेवण चालू आहे. हे बघा मंडळी, मी ना मफिन्स डेकोरेट केले आहे. आणि कसे दिसते तर तुम्ही सांगा. मी आता कॉल करेल आणि ऑर्डर घेऊन जा म्हणून सांगणार. त्याने मला सकाळीच सांगितलं होतं, हे घरी खायसाठी पाहिजे होते म्हणून मी आरामात केले. जेव्हा म्हणजे त्यांना केक कट करायसाठी वगैरे पाहिजे असते तर मग मी टायमावर दिले असते. तर तुम्हाला कसं वाटतं तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि नीलने बघा केक बनवला आहे, हे बघा. तर हे बघा, आता हा डेकोरेट करणार आहे. आणि स्वतःच केलेला हा केक आहे आणि हा माझा केक आहे. मला एक ऑर्डर आहे तर मी माझ्यासाठी केला होता आणि हा नीलनी केला होता. आज मदर्स डे आहे तर मदर डेच्या म्हणजे स्पेशल मदर डे स्पेशल केक. हे बघा, मी हा मदर्स डेच्या निमित्तानं ऑर्डर आला होता तर बनवला. घरी खायला पाहिजे त्यांना, त्याच्यामुळे मी प्लेनच बनवला, कुठलेही कलर ॲड नाही केले. हे बघा, छोटा मुलगा होता, त्याने त्याच्या आईला न सांगता ऑर्डर केला आणि बाबाकडनं पैसे मागितले त्याच्या. तर मी बनवून दिला त्याने जसं सांगितलं आहे तसं. फक्त त्याला चॉकलेटशी मतलब आहे, तुम्ही कसाही बनवा. पण इथे बनवून ठेवला आहे केक माझ्यासाठी. खूप सुंदर बनवला, छोटूसा पण छान बनवला त्याने. त्याच्या हिशोबाने खूप छान बनवला बघा. तर नक्की नीलसाठी कमेंट्स करून सांगा की केक कसा आहे. तर मंडळी, आता आमचे जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर ना नीलची अशी इच्छा आहे की त्याने तो जो मगाशी केक बनवला मी तुम्हाला दाखवला होता बघा व्हिडिओमध्ये, तर तो आता कट करायचा आणि मला आणि आजीला त्यांनी मला इथे बसवून ठेवलं आहे सोफ्यावर आणि आता आजीला बसवणार आणि केक आणायची तयारी करत आहे. तर आता बघा तुम्ही सेलिब्रेशन बघा. ह्याने केक आणला आहे आणि बकेटचा टेबल बनवला आता आम्ही, कारण की मुक्ताने इथे पसारा काढलाच होता तर ते बकेट खाली झालीच होती.
हां काय काय मुक्ता तुझा ये ना मग इकडे इथे बस माझ्या बाजूला बस. हॅपी बर्थडे. आता काय म्हणायचं? नाही आता माझी आजी बघते. सरक थोडीशी आजीला. ती आजीला आणायसाठी चालली बघा. अन्न दे ना मग हात धरून. आजी पडून जाईल तर हात धरून दे ना. अरे झालं ना तुम्ही तिकडे करता. मुक्ता कशी बघून राहिली आहे. आजीला चारून दिलं तर चॉकलेट. तुम्हाला दोघाला केक चालतो आजीला. हां हे चॉकलेट 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 का फिशला हात लावले म्हणून म्हटलं. केक आजीला नको चालू आजी नाही म्हणते नाही अरे मला चार ना. मुक्ताला जा. मी दादाला देतो आता. बस 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 बस. मी ना केक इतका टेस्टी बनवला खरंच त्याच्या वयाच्या मानाने खूप छान झाला. हॅपी मदर्स डे. अरे बापरे माझी gift घ्यायला लागणार. थँक्यू बाळा. इकडे बघ कामात आहे सध्या. ओपन करून बघ ना. अरे वा. काय आहे बघा आपण बघू आपण काय आहे दादानी. ठीक आहे मग काय? अरे बापरे मी कधी मेकअप करते का. पण थँक्यू. ते तिचं हे आहे. कसं आहे अच्छा इथे सेलोटेप आहे का. अरे बापरे बघा मेकअप किट आणली आहे आणि सोबत पण आणले बघा. छोटी छोटी इयरिंग आणि ही मोठी इयरिंग आणि हे मेकअप किट. छान करतात. छान आहे. मला मेकअप किट नव्हती घेतली आहे. या आजीसाठी आणली आहे. तुझ्यासाठी आहे. हो.
छान छान. बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला आणि केक पण खाल्ला. छान झाला होता. त्याच्या मानाने त्याने खूप सुंदर केक केला होता. आता मी काय करणार, माझ्याकडे भरपूर सारं दूध न जमा झालं होतं. 2-3 दिवसापासून कोणी दूध पिलं पण नाही आणि चहा तर आम्ही घेतच नाही. काळा चहा हे घेतात, तर ह्यांना काळा चहा देते मी. तर आता ते दूध मी पूर्ण गरम केलं आणि विरज लावेल आता मी. म्हणजे उद्या सकाळी मग दही प्यायसाठी ना आम्हाला, म्हणजे लस्सी किंवा दही पिणार खाणार. इथे दूध आहे आणि इथे दही आहे. मी मगाशीच काढलं होतं हे बाहेर, म्हणजे रूम टेम्परेचरवरती यायसाठी. आणि इथे दही आहे, गरम करून घेतलं आहे. सॉरी, दूध आहे, गरम करून घेतलेलं आहे. तर याला मी थोडंसं ना एका वाटीमध्ये काढणार, फेटणार. म्हणजे पूर्ण प्लेन झालं की मग मी याच्यामध्ये टाकणार आणि चमचने आणखी याला पण फेटणार. मग लवकर दही तयार होते त्याच्याने. 3 ते 3.5 तासामध्ये दही तयार होते. वाटीमध्ये दही काढून ठेवलं आहे. त्याला छान फेटणार. मी एका हातामध्ये मोबाईल पकडला आहे, मला व्यवस्थित फेटता नाही येत. तर मी काय करणार, आता तुम्हाला दाखवत आहे मी. तर दोन्ही हाताने, एका हाताने वाटी पकडणार, एका हाताने फेटणार, म्हणजे व्यवस्थित होणार. हे बघा, छान प्लेन झालं की दही लवकर तयार होते. झालं आहे फेटून. आता मी ना थोडं हलकं कोमट आहे हे, एकदम थंड नाही आहे, गरम आहे, पण हलकं वॉर्म नाही का, म्हणजे जास्त गरम नाही, असं मी हात लावू शकते एवढं आहे. तर मी याच्यामध्ये पूर्ण टाकत आहे. वरती मस्त साय येऊन आहे दुधाला. दही पण तसंच तयार होणार सायचं. पूर्ण टाकून देते मी ह्याच्यामध्ये. याला असं फिरवणार. असं 2-3 सेकंद फिरवत राहायचं, म्हणजे लवकर दही तयार होते. झालं. आता हे ओव्हरनाईटसाठी ठेवणार, उद्या सकाळी खाण्यासाठी तयार आहे. आणि उन्हाळ्याचं तर लवकरच तयार होते दही, टेन्शनच नाही. पण आपल्याला जर डेला करायचं असेल, म्हणजे दिवसा करायचं असेल ना, तर 3 तासामध्ये अशा पद्धतीने दही आपण लावलं, विरजं लावलं तर तयार होऊन जाते. तर असं आहे. जेवण झालं, बड्डे सेलिब्रेट, सॉरी मदर्स डे सेलिब्रेट झाला. आता मला थोडासा पसारा आहे, तर तो आवरून ठेवायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तोपर्यंत आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.